हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी. आज याच ठिकाणी युवा संघटना आडवली टाकेवाडी यांनी शक्तितुऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला. सर्वांनी उपस्थित केली. सर्वांना शायरी मानाचा मुद्रा घेतो. वेळ कमी आहे. लागला हा छंद मला रसिका तुमच्यामुळे, लागला हा छंद मला रसिका तुमच्यामुळे, घडलो शायर मिया रसिका तुमच्यामुळे, घडलो शायर मिया रसिका तुमच्यामुळे, दिली देवाने कला रसिका तुमच्यामुळे, दिली देवाने कला रसिका तुमच्यामुळे, लागले आशिष मला रसिका तुमच्यामुळे, लागले आशिष मला रसिका तुमच्यामुळे. म्हणून काय सांगायचं आहे की शक्तितुऱ्याच्या बागेमध्ये बाळ गोपाळांचे नृत्य फुलणार आहे. नभावानी कडकडणारी संगीत सप्तसुरांनी झुलणार आहे. आणि अथांग भरलेला जनसागर, या जनसागरामध्ये या दोन नौका तरणार आहे. दोन नौका तरणार आहे. तसेच या ठिकाणी आम्हाला शक्तितुऱ्याची संधी देणारे युवा संघटना आडवली टाकेवाडी लांजा यांना शायरी मानाचा मुद्रा करतो. मला संगीत देत आहेत ढोलकीपट्टू साहिल केळकर, बँजो मास्टर गुरुदास दादा, कीबोर्ड मास्टर रितेश दादा, विशाल बंदरकर, फ्लायर मास्टर वेदांत पवार आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजेश दादा पवार. तसेच ही माझी शाखा नाटक आहे त्याची संकल्पना करणाऱ्या जागृतीताई, प्राजक्ताताई यांना सर्व संगीतमय माझ्या कुटुंबाला शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि याच ठिकाणी बरेचसे कलाकार उपस्थित आहेत. संगीतकार आणि आमच्या शक्तितुरा मंडळाच्या उपाध्यक्षा तेजलताई गोपाळ मिस पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला काही शायरी मानाचा मुद्रा. माझ्या गुरुवर्यांचे गुरु विजयजी बंदरकर उपस्थित आहेत. त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि प्रतिस्पर्धी शाहीर वैदेही शलाद, त्यांचे गुरुवर्य विवेकजी शलाद, संगीतकार यांनाही शायर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. तसेच माझे मित्र स्वप्नील थोरे, साहिल दादा, लवंदे, रणजित वने मला कोरस साथ करत आहेत. हे सर्व माझ्या मित्र परिवाराने शायरी मानाचा मुद्रा घेतो. आणि जास्ती वेळ घेत नाही रसिका. जे काय तोडका मोडका आहे ना ते देण्याचं कमी वेळात द्यायचं काम करेन. हा
असे कमेंट्स करतात की बारी सेटलमेंट नव्हते, आयोजक याच ठिकाणी पुरावे आहेत, आयोजकांच्या समोर आजची गाणी लिहिलेत। हा, जे काय होणार ते तुम्हाला तोडकं मोडकं इथले तेच देणार। हा, म्हणून काय सांगायचं आहे की तुमच्यासाठी बारी खास करीन, तुमच्यासाठी बारी खास करीन आणि शेवटपर्यंत साथ दिले तर या वैदेशालाची नक्की उदास करीन। फक्त शेवट करणारा आहे ना हा विषय निकम आहे, आपण कोणाला घाबरत नाही। लक्षात ठेव, तुझे असे 10 कार्यक्रम लागले ना, गेल्या वर्षी 9 दिवस माझ्यासोबत होती, 9 दिवस तिला नवीन गाणी देण्याचं काम केलं होतं आणि आजही माझ्यासोबतच पहिला कार्यक्रम आहे। तसंच विठ्ठल रुक्माई मंडळ आडवली मधलीवाडी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी देण्यासाठी आलेली आहे, आलेली आहे यांना शायरी माणसा मुद्रा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज सदा पुदूया की सदा पाठीशी तो परमेश्वर आहे, आपल्याला तारणारा तो ईश्वर आहे, नित्य आळवितो तो देव गांगेश्वर आहे आणि आज सणी स्मरितो कारण आमच्या पाठीशी वशिकेश्वर आहे। म्हणून काय सांगायचं आहे की आमच्या गांगेश्वर देव लांजा तालुक्याचा आडवली गावाचा ही कला जशी सत्यात आहे ते सत्यात देतो आणि जी डावी कला उजवी कली म्हणतो ते देवाकडून येते, ती गांगेश्वराकडून। म्हणून काय सांगायचं आहे, आज पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो पूजितो गांगेश्वराला, नित्य आळवितो वशिकेश्वराला, नित्य आळवितो वशिकेश्वराला। गांगेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य आळवूया वशिकेश्वराला, नित्य आळवूया वशिकेश्वराला, नित्य आळवितो वशिकेश्वराला, नित्य आळवितो वशिकेश्वराला। आज
आज पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला. सदा सुखी देवी तो प्राण आमची, सदा सुखी देवी तो प्राण आमची, सदा सुखी देवी तो प्राण आमची. आठवली गावाची ही शान आमची, सदा सुखी देवी तो प्राण आमची, सदा सुखी देवी तो प्राण आमची, सदा सुखी देवी तो प्राण आमची. आज पूजूया, आज स्मरूया सदा ईश्वराला, आज स्मरूया सदा ईश्वराला, नित्य अर्जुया वशिकेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य अर्जुया वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला. गणपतीला हो जातो सणाला, आनंद हे वाटे हो आमच्या मनाला, शिमगा गणपतीला हो जातो सणाला, शिमगा गणपतीला हो जातो सणाला, शिमगा गणपतीला हो जातो सणाला. शब्द लागू दे माझे स्वराला, शब्द लागू दे माझे स्वराला, आज अर्वितो वशिकेश्वराला, आज अर्वितो गांगेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला. आज पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, 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 नित्य अर्वितो वशिकेश्वराला. सद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे, मिलिंद स्वप्नील वस्तात साजे, विक्रांत वैभव बंधू राज माझे, शाहील विशाल रणात गाजे, आई भैरी वाणी वाज माझे, वाघ जाई केतकी भैवाडीचा, अखंड हरदास वईचा. तसेच आजची स्तवन गायली वशिकेश्वराची, तिला पुन्हा वंशगत झालेली आहे. युवा संघटना आडवली यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच हरिश्चंद्र दराडे आडवली यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. म्हणून थोडकीच घेतो कारण का रसिका वेळ कमी आहे. मी थोडा अंतरा, एक मुकडा अंतरा अशीच गाणी ऐकवणार, काय माझ्याकडे भंडार भरपूर आहे. हाँ, नए नए कैसेट में नया नया क्षण है, तुम्हें रात भर खिलाऊंगा इतना मेरे पास राशन है. हाँ, निकम बुआ का बहुत बढ़िया प्रोडक्शन है. आज पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला, नित्य अर्वितो वशिकेश्वराला. आज पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो गांगेश्वराला, नित्य
इथे आळवी तो वचलेश्वराला, इथे आळवी तो वचलेश्वराला, इथे आळवी तो वचलेश्वराला, इथे आळवी तो वचलेश्वराला. तसेच गायनासाठी आडवली टाकेवाडी श्री काशीनाथ मोरे, श्री भाऊ दरडे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले. विलास नाईक, शंकर दरडे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. शायरी मानाचा मुद्रा. तसेच गण घेतो बाई, लक्ष असू द्या. तुषार पंधेरे यांचे शिष्य रवींद्र चव्हाण यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आले. की दादांचं म्हणणं आहे की झांज पाहिजे होता. दादा ठीक आहे, मी नेक्स्ट टाइमला नक्की झांज घेऊन येईन. आणि आज मला सनई पण लावायची होती. मी जे काय देतो ते नवीन देण्याचं काम करतो, पण ते जरा सनईवाला माझा होता. जरा काही घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी त्याला येता नाही. पण नक्की पुढच्या टायमाला कधी चान्स भेटला तर सनईवर पण शक्यतो जुन्या पद्धतीत करून जाणार आहे. बाई बाऱ्या करतात. बाईना माहितीये का रामठोका काय असतो? बघ ना, 12 पावलाच्या जोडी. आता काहीच नाही माहिती. फक्त कसं आता क्लासिक निघालंय. पूर्वी कसं असतं इंग्लिश, पूर्ण मराठी माध्यमिक शाळा होत्या, आता इंग्लिश मिडियम झालं आहे की नाही. जमाना बदलला. लक्ष दे, वर घेऊन. देवा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार, आपल्या माये बहिणीवरती किती होती अत्याचार. की नाही की या मुंबईमध्ये अशी अवस्था झाली की एका स्त्रीला एकटी फिरायची म्हणजे तिला भीती वाटते. तेवढी ह्या पापे व्हायला लागलेत. आणि आता 2 भाऊ एकत्र झालेत. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की माझ्या माय बहिणीवरती आणि गोळ हत्या करायला नाही, यांना फाशीची शिक्षा चौकात झाली पाहिजे. एवढंच आमच्यासाठी करा, बाकी काय नको आम्हाला. जेव्हा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार, आपल्या माया बहिणीवरती करती अत्याचार. आता देव राहिला तुझाच आधार, तुझ्या पवित्र भूमीवरी पापी हैवन वाढले फार. आणि अळवी तो मी गणा हे साक्षात तू अवतार. तुझ्या पवित्र भूमीवरी पापी हैवन वाढले फार. अळवी तो मी गणा हे साक्षात तू अवतार.
गवण्याची सुरुवात करू का नाही? हा आवाज येऊ दे की नाही? हा तुम्ही सांगितलं तर खदलो मी, आणि तुम्ही जरी बोलवलं मी सांगताय म्हणून खदलवतो. जर तुम्ही बोलला तर निवशान नक्की फोडलो होतो. हा मायचा गाव बापाचं नाव डाल भात नालांचा. ए वैदू साला इथं कोण नाही कोणचा. नंतर काय म्हणे बाई, विशाल बुवा लक्ष द्या ना तर तुम्हाला घरी पाठवेन. तुला खुटीला लटकवेन हे लक्षात ठेव. नंतर काय म्हणे, आता बाहेर या
माझ्या बारीत मी येणार आहे, तुझ्या बारीत येऊन काय उडायला पाहिजे? बरोबर की नाही? हा बरोबर आहे. मी येऊन इथं काय नाचू? तुझी बारी तू कर, आहे की नाही? काय झक मारायची ती मार आणि जा ना. तुला एवढा माझ्याशी काय दुखणार? बरोबर की नाही? हा नंतर काय म्हणे गवळण कशी पाहिजे हटके, आता हिच्या देतो टिंब टिंब फटके. मला बोलायला करू नकोस. नंतर काय म्हणे तो 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 काना, काय त्या गाण्याला मिनिंग आहे? यमुने डोईत गेला ना, दिसला विशाल तो, दिसला विशाल तो लांब ना, खाली हलवतो श्याम ना. म्हणजे तो श्रीहरीला तिला श्याम श्याम ना असं म्हणायचंय, तिला तिसरा कुठला श्याम ना नाही. मेले वसाडे देवावर पण तुझं लक्ष. बरोबर आहे. तो श्याम ना, त्याच्यावर पण त्या श्याम नाव पण हिचं लक्ष. त्याच्यात नाही लातों का भूत आहे की नाही, बातों से नाही मानताय. मी तिला सांगितलं होतं आयोजकांनी कार्यक्रम दिलाय त्याचा सोनं कर, पण ही घाण करायची ती केरून गेली. पेटका चुलीत हातात दिल्यावर मला सांगा तुरेवाला बोलणार की नाही बोलणार? बरोबर नाही. म्हणून काय सांगते बघ, मी जास्ती काढ देत नाही. ही माझी अशी झाटकी बत्ती गाणी आहेत, अशी मी अशा हाताने लिहितो. तुझा आणि माझा, तू शक्तीवाली मी तुरेवाला, हे सामना हा गाजणार ग. अग फटाकडे वाजणार ग, आज तुझ्या फटाकडे वाजणार ग. हे अशी गाणी लिहितो, लक्षात ठेव. तू हे सांगू नकोस मला. तू तो जरा थांब ना, बघतो किती हाय माझा लांब ना. म्हणजे तो लांब होता, यमुने डोईत बोलला होता का? जवळ नव्हता, लांब होता. आणि वैदेही नावाची गवळण होती, हे युगंधरामध्ये लिहिलेलं आहे. ही वैदेही नाही, ती वैदेही. गवळणीच्या टायमात ही राधा काय सांगते वैदेहीला? तू तू जरा थांब ना, बघ हाय किती माझा लांब ना. अगं वैदेही बाई कुठे का हाय? छमक छली तेरे प्रेमागत राहिलं मी दिवानी. अगं वैदेही बाई, अगं वैदेही बाई, तू आता हातात धर माझा श्याम ना. आता तो कसा पाण्यात बुडेल ना. आता लहान पोराला तो श्याम होता, मोठा झाल्यावर तो श्रीकृष्ण झाला, आहे की नाही? तो आता काय सांगते, तू माझा आता धर पाय ना, तर इथं बोलली तर त्याची आईस मला परत शिव्या घाली. एवढाच विषय. आता माझी गवळण देतो. मला काय जे सुचते ना ते रसिका मी लावी देतोय. मी काही लिहिलेलं नाही. काय तोडकं मोडकं असेल ते लावी देतोय. कारण का मला तेवढा वेळ नाही. माझे संगीतकार काहीतरी 7-8 दिवस कार्यक्रमाला लागले. अरे ही गवळ्याची राधा, ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. आणि हिची बंद तिजोरी मी उघडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. आणि जवळ घेऊ नका पोरांनो, कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली. हो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली. आणि जेव्हा सुटल्यावर लंगडली ते पेंदण या राधेच्या हातात दिली या घडली. की नक्कीच हिला राबताना त्यावेळेस लाज भारी वाटली. आणि कुठली ही वेळी बया बघा गोकुळात पळत सुटली. सर्वांनी मी डबल मिनिंगचा अर्थ माझा व्यवस्थित माय माऊलीने वाटू नये. आपण जसा घरी नवरा बायकोचं भांडण होतं तसंच हा भांडण आहे. इथलं इथे ऐकायचं आणि विसरून जायचं, नाहीतर म्हणाल निकम बुवा बोलतो म्हणजे काहीतरी पांचड आहे. हे बोलू नका, आम्हाला त्या पद्धती द्यायला लागतं. या सगळ्या माझ्या माय माऊलींसाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. तर माझ्या गवळणीचा अर्थ आहे, कुठे गेली ती शमनी? शमने. तर गवळ्याचं ह्या गवळ्याच्या पोरीनं मथुरेच्या बाजाराला जायचं असतो ना, तर काय करतात, तर सगळ्या आदल्या दिवशी सगळं दही दूध सगळा माल सगळा व्यवस्थित लावून ठेवतात. आणि एका साईडला ओटीवर ही राधा बसलेली असते दही घुसलत.
आता वय दही बरोबर की नाही, ही वय दही आता ते सोडून द्या. आईला अगं दे ना ग थोड तुझं हे गोड मुखात लावायला. श्रीकृष्ण मागतो म्हणतो दे ग बाई दे थोडा दे, लावायला ना थोडासा तोंडाला, आणि पुरून पाठून फिरत असतो. ते म्हणते असा वाट लावायला पाहिजे. अगं दे ना ग थोड तुझं हे गोड मुखात लावायला. तिरे पुढून मागून सगळे हवय दही स्वाट लावायला. तिरे पुढून मागून सगळे हवय दही स्वाट लावायला. ते पुढून मागून हवय दही सगळे स्वाट लावायला. ते पुढून मागून हवय दही सगळे स्वाट लावायला. ती विशालवर बोलली ना म्हणून तिला थोडा चुटका दिला है की नाही. तर त्या गवळ्याच्या पोरीने मथुरीच्या बाजूला जायचं असतं. खाली बसा तुम्ही. आता बाईचा जर शेवट करायचा आहे 15 मिनिटं. बाईनं आयोजकांना सांगणार मी पहिली बारी मोठी करणार आहे, दुसरी बारी 15 मिनिटाची असेल. हे पहिलं सांगतो कारण का बाईने 1 तासाची बारी केली. 8:25 ला चालू केलेली होती बारी. मी व्यवस्थित लक्ष देतो. तर ती काय म्हणे, अरे काना तुला कशाला पाहिजे एवढं दही. तो म्हणतो तू गप्पा बस. ते आतली ना दही आहे का लोणी आतली म्हणजे आतल्या खोलीत ठेवलेली असते ती दाखव. ती म्हणते मला कामं करायचे. ती म्हणते नाही तुझी कामं तर नंतर झकमारी कर, आधी मला आतली दाखव आणि नंतर तू कर है की नाही. बघा साहित्य होते बघा. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी आतली घागर आहे ना ती दाखव आणि कर तुला काय करायचंय तो. एवढाच विषय आहे. माझे बघ शब्द कसे असते लक्ष देऊ. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आतली निकर ग. तुझी दाखव आतली आणि कर एवढाच विषय. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग. त्या या दुधानी भरल्या घागर ग, नको पाहू प्रेमाचा शिखर ग. ए शमने भारी दिसते तुझी ती फिगर ग, तुझी फिगर ग. तुझी दाखव आतली निगर ग. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निगर ग. कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आतली निकर ग. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आतली निकर ग. सगळ्या दुधानी भरल्या घागर ग, नको जाऊ प्रेमाचा शिखर ग. भारी दिसते ती तुझी फिगर ग, तुझी फिगर ग. तुझी दाखव आतली निकर ग.
निवडला होता. तर बाईंना पण माझं सांगणं आहे की तुम्ही लेखी स्वरूपात बाईने दिलेलं नाही, फक्त तोंडी स्वरूपात दिलेलं आहे. हा, तर बाईने काय प्रश्न दिला होता? कोण आणि मुनी कोण, त्यांच्या वडिलांचं नाव काय? स्वप्नील थोरे माझे मित्र यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच हितेश सुद गाव चिखले राजापूर यांच्याकडून गवळ्यांसाठी अजून एक गवळण झाली पाहिजे, नक्की वेळ भेटला तर नक्की देणार. तर त्यांच्याकडून 101 रुपयाची गवळणसाठी पारितोषिक आहे. धन्यवाद. कपिला कोण, मुनी कोण, त्यांचा वडिलांचे नाव काय? तर बाई, कपिला मुनी हे संख्य दर्शनाचे प्रवर्तक मानले जातात आणि ते भगवान विष्णू 5वे अवतार मानले जाते. त्यांचे वडील कर्दम ऋषी, यांच्या आईचे नाव देवहूती. हे त्यांचं तुमचं बुवा प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुमच्याकडे ग्रंथाचा आधार असेल तर तुम्ही दाखवा. आणि बुवा माझं तुम्हाला सांगणं आहे की लोक 10 वर्ष एक प्रश्न वापरतात, तुम्ही वर्षाला एक प्रश्न वापरतो, म्हणजे एवढी तुम्हाला भीती वाटते विशाल निकम कसा येऊन आदळल याचा भरोसा नाही. गेल्या वर्षी बुवानी प्रश्न दिले, मारुतीची उंची किती? ग्रंथाचा पुरावा असला तर बुवा द्या. आलं होतं तयारीत, पण बुवानी प्रश्नच चेंज केला. पण बाईने पण माझा प्रश्न आहे, आपण साधा सुसुडी पण डोक्याची काशी करून जाणार. गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण? बाई, तुमच्याकडे शास्त्राचा पुरावा असेल तर हात घाला, नाही तर नाही घातला तरी चालेल. गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण? सांगा. लक्ष्मी एक नाही केळ आपण पूजेला वापरतो ना, आणि एकमेव केळ आपण सगळे योनी मार्गे विकले जातात, पण केळ आहे ही तोंडामध्ये वेळली जाते, बरोबर की नाही? तर बाई, तुमच्याकडे उत्तर असेल तर द्या. त्यानंतर बाईने पद गायला. काय म्हणे? हातात बांगडे भरा. बाई, बांगड्या भरायला तू आहे. प्रश्नाचं उत्तर खरा म्हणे बांगड्या हातात भरा. बांगड्या भरायला नाही बाई आलोय, इथं सामना करायला आलोय, लक्षात ठेव. अगं मी चालेन तसं तू चालशील काय? मी बोलन तसं तू बोलशील काय? अगं मी पोवन तसं तू पोवशील काय? आणि हा विशाल निकम सडकून लागला तर सांग वैदेही सकाळी तू सरळ चालशील काय? म्हणून बघा काय सांगतोय की सीता म्हणजे वैदेही कोण बोलत असेल? जेव्हा सीतेने अग्निप्रवेशामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या सीतेचं नाव वैदेही होतं. हे माझ्याकडे लेखी स्वरूपात आहे, हे युगंधरामध्ये पण लिहिलेलं आहे, आणि माझ्याकडे डिक्शनरी आहे, त्या डिक्शनरी पण अर्थ आहे. आता हिचं नाव ठेवणार असेल त्याला पण माहित नसेल की वैदेहीचा अर्थ काय. सीता म्हणजे वैदेही. ज्या वेळेस आंघोळीला बसलेली असते आणि जयेंद्र होता, तो कावळ्याच्या स्वरूपाने येतो आणि सीतामाईला चोरून पाहतो. तो चोरून पाहिल्यानंतर राम बघत असतो. रामाने डावा डोळा फोडला आणि एका डोळ्याने आता तो कावळा बघतो. तो डान कावळा होता, तो जयेंद्र होता. 2 कावळा, तो जयेंद्र होता. आणि ज्यावेळेस विचारायला गेला की जेव्हा वाचवा तेव्हा सीता म्हणजे वैदेही म्हणते कोण तो? तो रेवा राम म्हणतो अगं हा ग तो तुझ्या बरोबर असला होता. कोण ग तो? तो हा ग तो, आता उडून गेला तो. व्हॉट्सअप वरती दिवसन रात्री अगं बोलत असतेस किती, लय नाहीस ठेवलंय डीपी. शमने
ग तुझ्या डिपीची घेऊ का ग पप्पी म्हणून काय सांगते बघा मा पापी हा दोन कावळा प्रभू रामाच्या तावडीत गावला असं कसं ग बाई हा वागतो राम सांगतो सुधीला असं कसं ग बाई हा वागतो पापी दृष्टीने तुला हा बघतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हाकतो दृष्टीने तुझ्यावर बघतो अगं वैदई तुझ्यावर हाकतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो वैदई तुझ्यावर हाकतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो वैदई तुझ्यावर हाकतो हा पापाची आठवण गावला प्रभुनामाच्या तावडीत गावला असं कसा ग बाई हा वागतो असं कसा ग बाई हा वागतो पापी दृष्टीने बघा हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हाकतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो अगं वैदई तुझ्यावर हाकतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो वैदई तुझ्यावर हाकतो पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो वैदई तुझ्यावर हाकतो रामखोर सीतामाईला बघतो हो चोर हा रामखोर सीतामाईला बघतो हा चोर आंघोळी जाता सीतामाई तिला वेड्यावानी हा वाटतो वेड्यावानी हा वाटतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हाकतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हाकतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हाकतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैदई तुझ्यावर हाकतो हा पापाची हा दोन गावला प्रभुनामाच्या तावडीत गावला असं कसा ग बाई हा वागतो असं कसा हा बाई हा वागतो अजून पाहिजे तुम्ही सांगा तेवढं रात्रभर करण्याची वेळ नाही ओपनला भेटली असती ना तर हिला खुटीला लावली असती बघा कसं सांगू ग तुला मी काय हाय माझ्या मनात लवकर वाटतय ग आता म्हातारपणात म्हणून काय सांगायचं आहे की कुंती ही काय झालेली असते कुंती की शापाने जेव्हा कर्णाला जेव्हा जन्म दिला जातो तेव्हा ती शापाने पूर्ण निराश झाली होते जंगलेली असते म्हणून सांगायचं आहे सांगतो कुंतीची कथा हा कर्म आहे बघा हो रंगलेली गजकनानं भंगलेली हो गजकनानं भंगलेली हिची खालची जंगलेली गजकनानं भंगलेली हिची खालची भंगलेली कुतीची का नाही बघा हो भंगलेली गजकनानं भंगलेली हिची खालची जंगलेली गजकनानं भंगलेली हिची खालची रसिका अर्धा तास वेळ आहे फक्त म्हणून जाता जाता माझ्या आयोजकांसाठी एकदा गाणं घेतो एक थोडक्याच घेतो मुठभर मावळे आहेत खरे हे बोटावर मोजण्यासारखे आहेत आडवली युवा संघटनेचे जे मावळे आहेत ना की छत्रपती शिवाजी महाराज जसे थोडकेच मावळे होते मुठभर मावळे म्हणून सांगतोय कसे समाज सेवेसाठी एवढं कार्य करताय म्हणून सांगते माझ्या आडवली गावासाठी मुठभर मावळे
सोन्यावानी चमकत हिरे नाही करत घे भेदभाव युवा संघटना अडवली टाकेवाडीचं दाखी पुरुषात गाजतय नाव युवा संघटना अडवली टाकेवाडीचं दाखी पुरुषात गाजतय नाव युवा संघटना अडवली टाकेवाडीचं दाखी पुरुषात गाजतय नाव युवा संघटना अडवली टाकेवाडीचं गाजतय नाव मुठभर मावळे आहेत खरे सोन्यावानी चमके हिरे मुठभर मावळे आहेत खरे सोन्यावानी चमके हिरे नाही करत की भेदभाव नाही करत की भेदभाव युवा संघटना अडवली टाकेवाडीचं दाखी पुरुषात गाजतय नाव युवा संघटना अडवली टाकेवाडीचं दाखी पुरुषात गाजतय नाव बाईना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो काय साला उडवायचे ते बिंदास उडवा तू शेर आहे तर मी सवा शेर आहे बिंदास काय टेन्शन करायचं नाही शेवट करून जाणार वन साइड कार्यक्रम ठोकला आणि अजून पण हिला ठोकून जाणार हा